आर्यन खान याची अटक आणि त्या सगळ्या प्रकरणात म्हणजे त्याला जमानत मिळणार किंवा नाही मिळणार, तारखा पुढे ढकलणे, या सगळ्या ह्याच्यामध्ये गेल्या 25-1 दिवसामध्ये माध्यमं ज्या बेतालपणे वागली त्याचा जरा वेगळा विचार करावा लागेल। एक साधी गोष्ट होती की एखादं प्रकरण आपण त्याला म्हणतो की किती ताणायचं, त्याला शेवटी महत्त्व किती द्यायचं। खरं तर या प्रकरणामध्ये हे सगळं जे या अंमली पदार्थाचं आंतरराष्ट्रीय पातळीवरचं, जागतिक पातळीवरचं एक जे सगळं जाळं आहे, त्या ठिकाणी काम करणारे लोक आहेत, हा जो अवैध धंदा आहे किंवा ह्याच्या निमित्तानं जी उलाढाल होते काळ्या पैशाची आणि बाकीच्या गोष्टीची, ह्याचं अधिकारी, राजकारणी, ह्या सगळ्यांचं मिळून एक असं एक जाळं आहे। ह्याच्यावर चर्चा करण्याच्यापेक्षा ते राहिला विषय बाजूला आणि त्या आर्यन खानवरती इतकं त्याच्यावरती काय म्हणता येईल महत्त्व दिलं गेलं आतोनात। 2 गोष्टी याच्यामध्ये ज्याला दोषी आपल्याला पकडता येईल। पहिले, तुम्हाला आश्चर्य वाटेल की मी बाकीच्यांपेक्षा ह्या लोकांना दोष का देतो, ते म्हणजे तुम्ही आम्ही लोक। आपण सगळ्यात जास्त दोषी यासाठी आहोत की आपण आतोनात महत्त्व ह्याला दिलं। आपण महत्त्व दिलं कशावरून, तर जेव्हा जेव्हा ह्या बातम्या दाखवल्या गेल्या त्याला मिळालेले जे व्ह्यूज आहेत आणि त्या बातम्याला जो मिळालेला प्रतिसाद आहे, त्याच्यामुळे ह्या माध्यमांना चेव आला आणि त्यांनी परत परत ती बातमी लावत राहिली। एक सगळ्यात पहिली आपली जबाबदारी आपण विसरायला लागलो। लोकशाहीमध्ये अंतिमतः जबाबदारी लोकांची असते, मग ते प्रत्यक्ष आपण 5 वर्षांनंतर कोणाला निवडून देतो आहोत ती पण आपली जबाबदारी असते आणि मधल्या काळामध्ये विसरून जातो। तशाच पद्धतीने सामाजिक किंवा अशा या चित्रपटांसारख्या जो मनोरंजनाचा उद्योग आपल्या जवळजवळ प्रत्येकाला व्यापून राहिलेला आहे, त्याची ही जबाबदारी असते की तुम्ही प्रतिसाद कशाला द्यायला लागला। तुम्ही ज्याला प्रतिसाद देता त्याप्रमाणे माध्यमं वागत असतात, हे लक्षात घ्या। माध्यमं त्यांचा प्रयत्न करतात, विशिष्ट अजेंडा समोर थोपवला जातो किंवा काही बातम्या समोर येणे, काही बातम्या दाबून टाकणे, हे सगळे खेळ होत राहतात। पण त्याला एक विशिष्ट असं आयुष्य असतं। त्याच्या पलीकडे जेव्हा ते वाढत जातं त्याचा अर्थ असा होतो की कुठंतरी लोकांनी त्याला प्रतिसाद दिलेला आहे, म्हणूनच ते वाढत चाललेलं आहे। दुसरी गोष्ट, याच्या निमित्तानं जी समोर आलेली आहे की बाजू घेणारे जे लोक आहेत ते विचित्रपणे तो कसा निरागस मुलगा आहे आणि त्याला कसं गोवल्या गेलेलं, एका साध्या प्रश्नाचं कोणीही उत्तर द्यायला तयार नाही। त्याच्याबरोबर असलेले इतर कितीतरी म्हणजे 1000-1200 लोक तिथं होते। एखाद्या तरी पत्रकारांनी त्यावेळी, त्या संध्याकाळी किंवा त्या दुपारपासून त्या पूर्ण त्या क्रूजवरती बाकीचे लोक होते, ते कोण होते, ते कुठल्या आर्थिक गटातले होते किंवा ह्याच्यासारखे 50 तुम्ही तिथं पोहोचलेले काही निरागस असे काही कोणी तरुण पोरं तुम्ही शोधून दाखवले की बघा हे पण तिथं आले होते, त्यांनी काहीतरी बाकीच्या गोष्टी, समुद्राची सहल एन्जॉय केली आणि वापस आले म्हणून? असं काही घडलं नाही। म्हणजे पत्रकारांना या सगळ्या काळामध्ये 2 ऑक्टोबरची ही घटना आहे आणि आज आता 28 ऑक्टोबर आहे, या सगळ्या काळामध्ये 27-26 दिवसामध्ये त्या क्रूजवरती बाकीचे कोण कोण लोक होते, ते कशासाठी चालले होते किंवा ही क्रूज तिचं नियमित काही फेऱ्या होतात का काय, ह्याच्याबद्दल काही माहिती नाही। फक्त आर्यन खानला ते अडकवलं कसं आहे एकीकडून म्हणणं, दुसरीकडून त्याला सोडवायचं कसं आहे, 1-2 नाही, समजा वकिलांची फौज कशी लावली आणि आता तर म्हणजे मुकुल रोहतगीसारखा इतका मोठा ह्याचा वकील कसा आला, त्याच्यामुळे कशी जमानत भेटली, अशी चर्चा। म्हणजे किती अप्रस्तुत गोष्टीची आपण चर्चा करायला लागलो। म्हणजे याच्यातून संदेश तुम्हाला काय द्यायचा आहे की तुम्ही कुठलेही गुन्हे करा, जर चांगला वकील असेल तुम्ही सुटू शकता, म्हणजे असा एक। आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे सगळे ड्रग्ज आणि ड्रग्सशी संबंधित त्यांनी सेवन केले की नाही हे काय कोर्टात सिद्ध होईल, काय होईल, त्याचे अजून काही पुरावे समोर येतील, ती गोष्ट वेगळी। पण याच्याशी संबंधित जे लोक आहेत ते कुठल्या आर्थिक गटातले आहेत, इतके पैसे मोजतं कोण, पोरांच्या व्यसनासाठी इतके पैसे द्यायला किती पालक तयार आहेत किंवा किती पालकांची ही आर्थिक परिस्थिती आहे। अजून एक जो भाग माध्यमांच्या संदर्भामध्ये समोर येतो तो असा की ठीक आहे, समजा हा विषय जरी असेल तरी पण ह्या विषयाच्या बाबतीतले काही एक कायद्याच्या बाबतीत असो, काही एक त्या प्रत्यक्ष अंमली पदार्थ त्याचं सेवन आणि त्या संदर्भात सगळं जे उभं राहिलेली ती गोष्ट असो, किंवा अगदी आपल्याकडं भारतामध्ये सुद्धा ज्या पद्धतीचे सगळे हे अंमली पदार्थ त्यांचा व्यवहार होतो, व्यापार होतो, त्याचे कुठले ते ठिकाणं आहेत सगळे, याच्या बाबतीमध्ये म्हणा असं काहीही विचारपंथन झालेलं नाही आहे। म्हणजे फक्त त्याहीपेक्षा आणि हे कमी पडलं म्हणून की काय नवाब मलिकसारखे कॅबिनेट मंत्री असलेले, संवैधानिक पदावर असलेले लोक इतक्या बेतालपणे याच्यामध्ये बोलत राहिले। म्हणजे एक हात स्वतंत्र विचार करावा लागेल येता की तुम्ही एखाद्या संवैधानिक पदावरती असता तेव्हा जी तुमची वक्तव्य असतात की तुला मी 1 वर्षाच्या आतमध्ये जेलमध्ये टाकेल, समीर वानखेडेच्या बाबतीमध्ये, किंवा जो चौकशी करणारा अधिकारी त्याची जात काय,
त्याचं काय विवाहाचं प्रमाणपत्र काय, त्याचं पहिला विवाह कधी झाला, दुसरा विवाह कधी झाला, त्याच्या बापाची जात काय, त्याच्या आईची जात काय, त्याचा धर्म कुठला. मग ह्या गोष्टी तुम्हाला जो अधिकारी 15-15, 20-20 वर्ष तुमच्याकडे काम करतो म्हणजे सरकारी व्यवस्थेमध्ये, तेव्हा नाही आढळलं का? आज जेव्हा हे म्हणालात की फर्जीवाडा आहे, ज्या वरती तोंड करून जेव्हा नवाब मलिक म्हणतात की समीर वानखेडे म्हणजे फर्जीवाडा आहे, तर तुम्ही मंत्रीसुद्धा होऊन 2 वर्ष झाले ना. मग तुम्हाला नाही शोध घेता आला की बाबा सरकारी ह्याच्यामध्ये इतके असे मंत्री, इतके जे अधिकारी ते सगळे फर्जीवाडा आहेत म्हणून? तुम्हाला ते आत्ताच कसं सुचलं? म्हणजे हे ज्या सगळ्या गोष्टी आहेत ना, म्हणून त्याला एक विशिष्ट वास यायला लागतो. आणि त्याहीपेक्षा अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे समीर वानखेडे बरोबर आहे की नाही किंवा बाकीचं काय आहे हे नंतर ठरेल. पण जेव्हा सरकारी अधिकारी काहीतरी कृती करतायत, त्यांच्या जे काही त्यांचा विभाग आहे, जे काही त्यांचं काय म्हणता त्याला कार्यालय आहे, त्या कार्यालयाच्या वतीनं ही जी काही घटना घडली त्याच्यावरती तपास करणे, छापे टाकणे, त्याच्यावरती कारवाई करणे हे त्यांचं काम आहे, नित्याचं काम आहे. आणि हे काय फक्त आत्ता आर्यन खानला पकडलं म्हणून चालू आहे असं नाही. NCB नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो हे नियमितपणे हे काम करत असतं. तपास त्याचा शोध घेणे, काय काय चालू आहे त्याच्यावरती करणे, जे पकडले त्यांच्यावरती कारवाई करणे, त्यांना कोर्टामध्ये हजर करणे, हे सगळं नियमितपणे चालू आहे. आणि इकडं तुम्ही प्रत्यक्ष मंत्रिपदावरती बसलेले आहात, लोकनियुक्त, तुम्ही आमदार खासदार म्हणून जेव्हा प्रतिनिधी म्हणून निवडून येता, तुम्ही त्या पदावरती बसता, राज्यपाल तुम्हाला शपथ देतो, याच्यानंतर तुम्ही सगळे मिळून हा प्रशासन व्यवस्थेचा गाडा चालवत असता. हा केंद्राचा आहे का, हा राज्याचा आहे का, हा स्थानिक स्वराज्य संस्थेचा अधिकारी आहे, ह्याच्याशी सर्वसामान्य लोकांना काही देणे घेणं नाही आहे. तुम्ही नगरसेवक निवडून द्या, तुम्ही आमदार निवडून द्या, तुम्ही खासदार निवडून द्या, विधान परिषदेवर असा, राज्यसभेवर असा, तुम्ही सगळे लोकनियुक्त प्रतिनिधी, तुम्ही जेव्हा प्रत्यक्ष त्या मंत्रिमंडळामध्ये असता आणि तसंच त्याच पद्धतीने सरकारने नेमलेले अधिकारी की जे विशिष्ट स्पर्धा परीक्षापासून उच्च पदस्थ अधिकारी, बाकीच्या याच्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीच्या स्पर्धा देऊन आलेले, परीक्षेमध्ये पास होऊन आलेले ते सगळे अधिकारी, ते प्रत्यक्ष त्या ठिकाणी अधिकारी म्हणून काम करत असतात, तुम्ही मंत्री म्हणून काम करत असता. ही सगळी मिळून एक व्यवस्था आहे लोकांच्यासाठी काम करण्याची. जेव्हा तुम्ही अशा अतिशय काय म्हणतात त्याला पक्षीय राजकारणाचं गलिच्छपणा, म्हणजे काहीतरी केंद्र सरकार म्हणजे वेगळी गोष्ट आहे, राज्य सरकार म्हणजे वेगळी गोष्ट आहे, किंवा एखादी महानगरपालिका दुसऱ्या पक्षाच्या ताब्यामध्ये असेल, त्यांनी म्हणायचं की राज्याकडून पैसा मिळत नाही, राज्यानं म्हणायचं केंद्राकडून पैसा मिळत नाही. ही काय गोष्ट सर्वसामान्य लोकांच्या दृष्टीने याच्याशी काय देणं घेणं आहे? म्हणजे कोणी कोणावरती तुम्ही आमच्या मागे ED लावाल किंवा तुम्ही CBI लावाल म्हणजे काय? ह्या सगळ्या सरकारी व्यवस्थांच्या बाबतीमध्ये सुरक्षा यंत्रणा, पोलीस यंत्रणा किंवा आता काय म्हणता येईल सैनिक, सगळे आपल्याकडची जी संरक्षणाची व्यवस्था आहे, हे सगळे प्रशासनासाठी म्हणून केलेले वेगवेगळे विभाग असतात. सर्वसामान्य लोकांना हे या सगळ्यांनी मिळून त्याचं आयुष्य कसं सुकर व्हावं, सुसह्य व्हावं, त्याच्या आयुष्यातल्या अडचणी दूर व्हाव्यात म्हणून ही व्यवस्था तयार झालेली आहे, त्याला त्रास देण्यासाठी तयार झालेली नाही. या सगळ्या काळामध्ये जे काही जनतेच्या जिव्हाळ्याचे प्रश्न होते, असंख्य बाकीच्या गोष्टी होत्या, त्याच्या बाबतीत चर्चा न करता आर्यन खानला जे जामीन मिळणे, बेल मिळणे हा असा काही विषय केला की जसं काही जामीन एकदा मिळतो आणि म्हणजे विचित्र पद्धतीने त्याचा उपास असा झाला की बरं झालं एकदाची जामीन मिळाली, म्हणजे आता तरी माध्यमांना वेळ भेटेल बाकीच्या विषयावरती चर्चा करायला. म्हणजे आताही आम्हाला वाईट हेच वाटते की हे समजून सांगायला परत तोच विषय हाताळावा लागतो आहे. बाकीचे इतके महत्त्वाचे विषय आम्ही एक व्हिडिओ आत्ताच ह्याच्यापूर्वी टाकलेला होता की बाबा आता नाटकाची घंटा कशी वाजलेली, नाट्यगृह कशी खुली झाली आणि परत एकदा सगळं सांस्कृतिक जीवन, कलात्मक जीवन हे कसं पूर्वपदावरती येत आहे. बाकीच्या कितीतरी असंख्य गोष्टी आहेत, ज्यांचे रोजगार गेलेले होते किंवा ज्यांचं हातावरती पोट होतं ते गेले 1.5 वर्ष प्रचंड प्रमाणातल्या अडचणीला तोंड देत होते आणि आत्ता कुठं दसऱ्याच्या नंतर थोडंफार सगळं एकदा बाजार खुला होत आहे. हळूहळू प्रत्येक उद्योगधंदा आपापल्या म्हणजे ते गाडी काय म्हणता येईल त्याला ट्रॅकवरती रुळावरती परत येते आहे असं जेव्हा म्हणत असतो ना आपण, तेव्हा तुम्ही चर्चा कशाची करायला आलात? आर्यन खानला बेल मिळणार की नाही. बरं, आताही त्याला फक्त बेलच मिळालेली आहे, विशिष्ट अटींसह मिळालेली आहे. गुन्हा म्हणजे ते काही निर्दोष सुटका झाली, न्यायालयाने निकाल दिला असं काही घडलेलं नाही आहे. केवळ हेच प्रकरण नाही, तुम्ही आठवून पहा यापूर्वीसुद्धा मराठा मोर्चा किंवा मॉब लिंचिंग किंवा रोहित वेमुलाचं प्रकरण, म्हणजे हे आपल्याकडं काय झालं, एखादा काहीतरी घटना घडती त्याच्या अवतीभोवती प्रचंड प्रमाणामध्ये माध्यमं चावचाव करत राहतात, त्याच्यातला मूळ मुद्दा बाजूला राहतो
आणि बाकीच्या गोष्टींना महत्त्व येत राहतं. त्या काळामध्ये त्या विषयावरती इतका गदारोळ माजवला जातो आणि जे नंतर जसं गलवान खोऱ्यामध्ये त्या चीनी लष्करांनी जो हल्ला त्यांच्यावरती त्यांनी केलेल्या हल्ल्याला प्रत्युत्तर देताना आपल्या सैनिकांनी त्यांचे 101 सैनिक कसे मारले या गोष्टी जेव्हा समोर आल्या त्यावेळेस त्याची भरपूर चर्चा नुसता गोंधळ केला गेला. पेगासस प्रकरण घ्या, तुम्ही असं कुठलाही विषय घ्या, तुमच्या असं लक्षात येईल की एका विशिष्ट काळामध्ये सगळे मिळून एखाद्या विषयाची अप्रस्तुत चर्चा करत राहतात. त्याचा सर्वसामान्यांशी काहीच संबंध नसतो. अगदी त्याही विषयातली मोलाची माहिती समोर येते असं नाही, ती अगदी 5-10% थोडीच असते. 90% हा जो आपल्या गावठी भाषेमध्ये ज्याला आपण पानसटपणा म्हणतो, बरं त्याहीपेक्षा जेव्हा प्रत्यक्ष इथं ह्याच्यामध्ये शासनाचं बाकीच्या अडचणी, त्याच्यानंतर ज्यासाठी पैसा खर्च होतो, असंख्य गोष्टी, म्हणजे ज्या ठिकाणी जे महत्त्वाचे खटले आहेत ते चालवायला आम्हाला वेळ नाही आणि बाकीच्या गोष्टींसाठी तुम्ही तातडीनं त्याची सुनावणी घेऊन त्याच्यावरती काहीतरी हे करता. ह्या सगळ्यावरती आपण अतिशय गांभीर्याने विचार करायची वेळ आलेली आहे. माध्यमांचा हा जो बेजबाबदारपणा आहे तो आपण सर्वसामान्य नागरिक म्हणूनच त्याच्यावरती लगाम लागू शकतो, ही त्याच्यातली महत्त्वाची बाब आहे. त्याच्यावरची ही उसंतवाणी. आर्यन सुटला झाली जमानत, सुटले नाचत लिब्रांडू हे. माध्यमांनी केली अशी काव काव, चोर सुद्धा साव भासू लागे. दिल्ली सरकार वागते फॅशिस्ट, बोलती हे शिष्ट पुरोगामी. त्याच्या विरोधात लढाई हे सूत्र, शाहरुख पुत्र निमित्त हा. इमान गहाण ऐसे पत्रकार, भासे चाटुकार वाचकांना. अंधभक्त तैसे विरोधक अंध, विवेकाचा बंध सुटलेला. लोकांनो सांभाळा माध्यमांचा तोल, लावून या बोल कांत म्हणे. ज्या पद्धतीने सर्वसामान्य लोकांची ही जबाबदारी आहे की त्यांनी आपल्या राजकीय नेत्यांना दर 5 वर्षी आपण निवडणूक मतदान करून त्यांच्यावरती एक लगाम ठेवायचा प्रयत्न करतो, त्याच पद्धतीने माध्यमांवरती सुद्धा सर्वसामान्य लोकांनी लगाम लावला पाहिजे. ज्या अप्रस्तुत गोष्टी आहेत, ज्यांचं महत्त्व सर्वसामान्यांच्या दृष्टीनं फारसं नाही, त्याला अवास्तव महत्त्व तुम्ही पाहून देऊ नका. ह्यांना तुम्ही मोठं केलेलं आहे, चित्रपटसृष्टीतल्या लोकांना अवास्तव मोठं केलेलं आहे, दैवत्व बहाल केलेलं आहे. त्याचा दुष्परिणाम एक असा होतो की अशा बाकीच्या घटनांना अतोनात असं महत्त्व येतं आणि त्याच्यातून अतिशय चूक असा संदेश नवीन पिढीसमोर, बाकीच्या सगळ्या समाजासमोर जातो. तो जर टाळायचा असेल तर सर्वसामान्य एक नागरिक म्हणून आपलीच जबाबदारी आहे की आपली तर विवेक बुद्धी शाबूत राहिलीच पाहिजे, आपण ठेवलीच पाहिजे, पण माध्यमांवरती सुद्धा अतिशय चोखपणे अंकुश ठेवण्याचं काम आपण सर्वसामान्य नागरिकांनी, वाचकांनी, दर्शकांनी, प्रेक्षकांनी केलं पाहिजे.